कोरोनाच्या एका रुग्णाला अतिरिक्त बिल आकारल्यामुळे चंद्रपूरच्या श्वेता हॉस्पिटलला टाळे ठोकण्याची कारवाई जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आणि मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी केलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेडची, ऑक्सिजन बेडची, व्हेंटिलेटर बेडची कमतरता भासत आहे। त्यासोबतच परराज्यामध्ये जाऊन लाखो रुपये खर्च करून करीमनगर, मंचेरियल अशा ठिकाणी जाऊन रुग्ण वाचवण्याचा प्रयत्न त्यांचे नातेवाईक करत आहेत। त्यासाठी लाखो रुपये पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत आणि एवढं सगळं करूनही वेळेवर ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही। त्यामुळे रुग्णांचे जीव जात आहेत। आम्हाला नेहमी असे फोन येतात, लोक ढसाढसा रडतात आणि आम्ही त्यांच्यासाठी काही करू शकत नाही। शेवटी रुग्ण दगावतो तरी सुद्धा आम्ही त्यांची मदत करू शकत नाही। अशी एक गंभीर परिस्थिती, माणसाला हतबल करणारी परिस्थिती कोरोनाच्या आपत्तीमध्ये निर्माण झालेली आहे। अशा वेळेस चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध असलेला एक दवाखानाच कारवाई करून बंद करण्यात आलेला आहे। खरं म्हणजे या प्रकरणामध्ये जर रुग्णाला अतिरिक्त बिल आकारले असेल तर त्याचे अतिरिक्त बिल रुग्णाच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश त्या दवाखान्याच्या व्यवस्थापनाला देणे, त्या दवाखान्यामध्ये 2 ऑडिटर मनपाचे पूर्ण वेळ बसवणे, त्यासोबतच गरज पडल्यास पूर्ण दवाखानाच मनपाने ताब्यात घेऊन चालवणे, अशा वेगवेगळ्या पर्यायाचा विचार करायला पाहिजे होता। जर कोणी कोरोना आपत्तीचा फायदा घेऊन डॉक्टर किंवा दवाखाना रुग्णांची लूट करत असेल तर त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे। परंतु त्यासाठी 7-8 व्हेंटिलेटर असलेला, 10-15 ऑक्सिजनचे बेड असलेला एक दवाखानाच बंद करून टाकायचा। ॲक्शन मोडमध्ये जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त आम्हाला आजपर्यंत इतके आक्रमक दिसले नाही। वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातला ऑक्सिजन प्लांट यांच्या दिरंगाईमुळे 4 महिने उशिरा सुरू झाला। त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण गेले। त्यासोबतच मनपा आयुक्तांनी मनपातर्फे एकही दवाखाना किंवा रुग्णांना सुविधा देणाऱ्या गोष्टी या आपत्तीमध्ये आक्रमकतेने सुरू केल्या नाही आणि हे नैराश्य लपवण्यासाठी रिॲक्शन मोडमध्ये काहीतरी कारवाई करायची। दवाखाना बंद करणे हा पर्याय होऊ शकत नाही। वेळ पडल्यास मनपाने ताब्यात घेऊन तो दवाखाना चालवावा आणि जर हा दवाखाना बंद झाल्यानंतर व्हेंटिलेटर अभावी जर या जिल्ह्यामध्ये रुग्णांचे जीव जात असतील तर मग मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी गुल्हाने आणि मनपाचे आयुक्त मोहिते जबाबदार राहतील आणि थेट त्यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी जनविकास सेनेतर्फे करण्यात येईल।